संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50,000 व बागायतदारांना हेक्टरी 75,000ची मदत द्या। तसेच पोलिसांना मारहाण करणाऱ्या यशोमती ठाकूर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशा मागणीचे निवेदन भाजपाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले। खामगाव तालुक्यात सन 2020च्या खरीप हंगामाची पेरणी साधारणपणे जून-जुलैमध्ये झाली। तेव्हापासून आजपर्यंत पावसाने सर्व विक्रम मोडीत काढत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। अनेक संकटांना शेतकरी तोंड देत आहे। मूग, उडीद, कपासी, मक्का, सोयाबीन इत्यादी नगदी पिके शेतकऱ्यांच्या हातून पूर्णपणे गेली आहेत। अशातच आता परतीचा पाऊस सुरू आहे। यामुळे शेतकरी पूर्णपणे देशोधडीला लागला आहे। तेव्हा सर्व शेतकरी बांधवांना हेक्टरी 50,000 रुपयाची तसेच फळबागा शेतकऱ्यांना हेक्टरी 75,000 रुपयाची त्वरित मदत जाहीर करावी। पंचनामे व दौरे न करता मदत जाहीर करावी। तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला असेल किंवा नसेल त्याही शेतकऱ्यांना मदतीसोबत पीक विमा त्वरित मंजूर करून द्यावा, जेणेकरून शेतकरी मरणाची वाट पाहणार नाही। शेतकरी कोरोना संकट आणि अस्मानी सुलतानी संकटात सापडला आहे। कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेची सबसिडी लवकर देऊन तसेच त्या योजनेचा लक्षांक वाढवून द्यावा। मागच्या वर्षीचे सोयाबीनवरील बोनस लवकरात लवकर द्यावे। मागच्या वर्षीचा पीक विमा बाकी असेल त्यांना त्वरित अदा करावा। कापूस फेडरेशन चालू करावे। तसेच ऑनलाईन खरेदी करिता नोंदणी रद्द करून सरळ नोंदणी करावी। ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा केले असतील ते पैसे बचत खात्यात टाकावे व शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यात यावी। तसेच पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली। त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याने त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा या निवेदनाद्वारे भाजपाच्या वतीने करण्यात आली। यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुरेश गवाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, नगराध्यक्ष अनिता डवरे, संजय शिनगारे, संजय ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर गोपाल गहाडे, महेंद्र रोहनकार आदी भाजपाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।